हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण BHMS ऍडमिशन 2025 या संदर्भात 10 टॉप 10 कॉलेजेस आपण महाराष्ट्रामध्ये बघणार आहोत. याची फीज आणि कट ऑफ किती असतो, कुठे आहे, हे सगळी माहिती जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काउन्सिलिंग प्रोसेस चालू आहे, ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे. एमबीबीएस बीडीएसचं जे एमबीबीएस बीडीएसचं जे प्रोव्हिजनल लिस्ट कॉलेज अलोकेशन जे आहे ते झालेलं आहे. आता एमबीबीएस बीडीएस बीएचएमएस हे सगळे बीएचएमएस बीयूएमएस हे सगळे जे कॉलेजेस आहे त्याचे शेड्यूल येईल, तर ते कॉलेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण बीएचएमएस चा बघूया, उद्या आपण बीएएमएस चा बघूया. ओके, तर कॉलेज सिटी इथे दिलेली आहे, त्याच्यानंतर अफिलिएशन कुठल्या टाईपचा आहे, अॅन्युअल फीज, कट ऑफ आणि इथे नोट पण दिलेला आहे बघा. ओके, तर पहिला कॉलेज आहे बघा, गव्हर्नमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नागपूरचा आहे बघा. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे हे. ओके, आणि अफिलिएशन कुठलं आहे तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स नाशिकचं जे आहे तर त्या टाईपचा अफिलिएशन आहे. तर अॅन्युअल फीज काय याची 25,000 ते 60,000 पर्यंत याची फीज आहे बघा. गव्हर्नमेंट आहे हे याच्यामुळे. तर याचा कट ऑफ पण थोडा हाय असतो, 350 ते 420 पर्यंत याचा कट ऑफची रेंज आहे. जनरल जनरल आणि जे एस सी एस टीचे एस सी एस टी चे जे स्टुडंट आहेत त्यांचा याच्यापेक्षाही कमी असतो कट ऑफ. ओके, तर अशा प्रकारे स्टेट कोटा आणि 15% इथे जे आहे ऑल इंडिया कोटा जे आहे तर ते पण आहे इथे. ओके, त्याच्यानंतर चंदाबेन मोहनभाई पटेल CMP होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई हे प्रायव्हेट ऍडेड आहे. त्याच्यानंतर फीज बघायची 1,20,000 ते 1,60,000 पर्यंत याची फीज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा कट ऑफ जे आहे 300 ते 360 पर्यंत जातो. ओके, त्याच्यानंतर YMT होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज PG इन्स्टिट्यूट खारघर नवी मुंबईमध्ये आहे बघा. प्रायव्हेट कॉलेज आहे आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स याचा अफिलिएटेड आहे. त्याच्यानंतर 1,30,000 ते 1,80,000 पर्यंत याची फीज असते. ओके, त्याच्यानंतर आहे डॉक्टर ML धवले मेमोरियल होमिओपॅथिक इन्स्टिट्यूट पालघर. हे मुंबईमध्येच आहे बघा, प्रायव्हेट आहे कॉलेज. त्याच्यानंतर याची फीज 1,20,000 ते 1,60,000 पर्यंत असते आणि याचा कट ऑफ बघा किती जातो, 260 ते 330 पर्यंत याचा कट ऑफ जातो. ओके, त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचा कॉलेज आहे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे. तर डीम युनिव्हर्सिटी आहे हे, आणि इथे जे आहे तुमचं रिझर्वेशन वगैरे काय नसतं, इथे डायरेक्टली ओपन मधून इथे जे आहे ओपन मधून ऍडमिशन होतात. 2.5 ते 3,20,000 पर्यंत 2.5 लाख ते 3,20,000 पर्यंत इथे जे आहे फीज असते. अॅन्युअल फीज आहे हे, पर इयरची फीज आहे. ओके, पर इयरची फीज बोलतो मी. याची कट ऑफ जे आहे 250 ते 330 पर्यंत याचा कट ऑफ जातो. ओके, त्याच्यानंतर आहे डॉक्टर DY पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर पिंपरी पुणे. तर डीम युनिव्हर्सिटी आहे हे पण. 2 ते 3 लाख पर्यंत याची फीज असते आणि याचा कट ऑफ बघा 240 ते 320 पर्यंत जातो. त्याच्यानंतर DKMM होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल औरंगाबाद. तर हे पण प्रायव्हेट आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स जे नाशिकचं आहे तर ते अफिलिएटेड आहे हे कॉलेज. त्याच्यानंतर 1,10,000 ते 1,60,000 पर्यंत इथे फीज असते. 230 ते 310 पर्यंत इथे कट ऑफ जातो. ओके, तर अशा प्रकारे हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर आहे वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर. तर हे पण प्रायव्हेट आहे. 90,000 ते 1,40,000 पर्यंत इथे फीज असते. इथे बघा
220 ते 300 पर्यंत कट ऑफ जातो. त्याच्यानंतर श्री मुंबादेवी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मुंबई, तर हे प्रायव्हेट आहे. हे पण 1,00,000 ते 1,40,000 पर्यंत जी आहे फीज असते एन्युअली. कट ऑफ 240 ते 310 पर्यंत इथे कट ऑफ जातो. त्याच्यानंतर आहे मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नाशिक, तर नाशिक मध्ये आहे, प्रायव्हेट आहे. त्याच्यानंतर 1,00,000 ते 1,50,000 पर्यंत इथे फीज असते. 220 ते 300 पर्यंत इथे कट ऑफ जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या रेंज मध्ये मार्क असतील तर तुम्ही हे जे कॉलेज आता आपण डिस्कस केलेले आहे तर ते तुम्ही जे आहे तुमच्या चॉईस फिलिंग मध्ये हे टाकू शकता. ते टॉपचे कॉलेजेस मी तुम्हाला सांगितलेले आहे. गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे सगळेच टाका. गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत त्यांना, म्हणजे ज्यांना 400 किंवा 350, 300च्या वर जरी मार्क असेल तुम्हाला तर हे टाकून द्या. ओके. त्याच्यानंतर आहे हे टॉपचे कॉलेजेस आपण डिस्कस केलेले सगळे.